राज्यात विशेषतः मराठवाड्यात भीषण दुष्काळ आणि टंचाई परिस्थिती निर्माण होणे, शासनाला दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्यात मोठ्या प्रमाणावर अपयशाने या विषयावर मतदानाकरता औपचारिकरित्या प्रस्ताव मांडण्यात येणार नाही व चर्चा व मंत्र्याचे उत्तर याकरता 1 तास 15 मिनिटं वेळ दिलेला आहे. सर्वश्री अमरसिंह पंडित यावर आत्ता भाष्य करतील. नियम 97 अन्वय मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर मला माझे मतं मांडण्यासाठी संधी दिल्याबद्दल सभापती महोदय मी आपला अगदी मनापासून आभार मानतो. या अगोदरही या सभागृहात दुष्काळाच्या संदर्भातली एक प्रदीर्घ चर्चा झालेली आहे, परंतु तरी त्यावेळेस मी माझे मतं मांडत असताना माननीय सभापती महोदय मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं की राज्य कदाचित हे पहिलं वर्ष आहे की दुष्काळाला सामोरं चाललेलं आहे, परंतु जो मराठवाडा सातत्यानं 4 वर्षापेक्षा अधिकचा काळ या दुष्काळाला सामोरं चाललेला आहे, ज्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या संसाराची राख रांगोळी झाली, त्या मराठवाड्याच्या संदर्भात स्वतंत्र चर्चा होणं या सभागृहात अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून माननीय सभापती महोदयांना मी नम्र विनंती केली की मराठवाड्या संदर्भात आपण एक स्वतंत्र चर्चा या सभागृहात घ्यावी आणि त्या विनंतीला आपण मान देऊन मला संधी दिल्याबद्दल मी अगदी आपलं मनापासून आभार मानतो. मराठवाड्यात ज्या काय आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत सभापती महोदय, त्या आकड्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही सभापती महोदय. इतक्या मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातले लोक आता आत्महत्या करायला लागलेले आहेत की त्याची नोंद निश्चितच सरकारनं वेगळ्या पद्धतीनं घेणं अतिशय गरजेचं आहे. सभापती महोदय, सकाळ माध्यम समूहाचा एक अहवाल आहे सभापती महोदय, आणि त्या अहवालामध्ये त्यांनी अतिशय स्पष्टपणे म्हटलेलं आहे सभापती महोदय की आत्महत्याग्रस्त शेतकरी जे काय ते 97% लोक शेतीशिवाय दुसरं कोणतं उत्पन्नाचं साधन नाहीये. हे सकाळ माध्यम जे काय सकाळ पेपर त्यांनी जे केलेल्या सर्वेचा अहवाल मी तुम्हाला द्यायला लागलेलो आहे. सभापती महोदय, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना 56% अत्यल्प भूधारक आणि 31% अत्यल्प भूधारक, म्हणजे 87% लोक हे अल्पभूधारक आहेत सभापती महोदय. नापिकी, कर्जबाजारीपणा, सावकाराचा तगादा यातून नैराश्य आल्यानं आत्महत्या करणाऱ्या 49% लोक तरुण शेतकऱ्यांचा सहभाग आहे. आत्महत्या केलेल्या महिला शेतकरी 4% आहेत. सेवा सोसायट्या आणि बँकाकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचं प्रमाण 43% आहे. 1 लाखाच्या आत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण 61% आहे आणि नापिकीमुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण हे साधारण 10% आहे. सभापती महोदय, मराठवाड्यात 2015ला सन 2015 मध्ये 1109 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर त्यापैकी सर्वाधिक 299 आत्महत्या या बीड जिल्ह्यातल्या आहेत सभापती महोदय. सभापती महोदय, मध्यंतराच्या काळात पुण्यातील भारतीय जैन संघटना जी काय आहे, त्या भारतीय जैन संघटनेतल्या लोकांनी बीड जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण करण्याच्या हेतूनं त्या मुलांना पुण्याला घेऊन आले सभापती महोदय. त्या मुलांना आणि सभापती महोदय त्यांनी एक या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांची जी काही शिक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे त्यांची वैद्यकीय तपासणी करायचं ठरवलं सभापती महोदय. आणि तो अहवाल इतका धक्कादायक आहे सभापती महोदय, त्या अहवालाच्या वैद्यकीय तपासणी झालेली आहे सभापती महोदय, त्या अहवालात अतिशय स्पष्टपणे म्हटलेलं आहे सभापती महोदय. माझ्याकडे त्या अहवालाची प्रतही आहे, मी पटलावर ठेवतोय सभापती महोदय. त्या अहवालात असं म्हटलेलं आहे सभापती महोदय की 9 ते 17 वयोगटातले 135 मुले आणि 81 मुलींची तपासणी केली. या तपासणीमध्ये सर्व विद्यार्थ्यांमध्ये जीवनसत्व B12 आणि D जीवनसत्वाचा मोठ्या प्रमाणावर अभाव असल्याचं बाब निदर्शनास आणून दिलेली आहे. सभापती महोदय, हे B12 आणि D काय याच्यातलं जर काय B12 आणि D जर काय वाचलं सभापती महोदय, अतिशय स्पष्ट आहे की मेंटल डिप्रेशन जे काय होतं सभापती महोदय, या B12 आणि D17च्या अभावामुळं, आपलं व्हिटॅमिन D च्या अभावामुळं होतंय सभापती महोदय. त्याच्यात अतिशय स्पष्टपणे त्या अहवालात उल्लेख केलेला आहे. Vitamin D has involved
evolved into a hormone that is active throughout the body, not to regulate calcium and bone metabolism, but also to reduce the risk of chronic disease, including autoimmune disease, malignancies, cardiovascular and infectious disease. सभापती महोदय पुढे त्यांचं म्हणणं आहे, regardless of cause, deficiency of vitamin D has a significant medical and psychological consequences. Vitamin D's effect on mental health extends beyond depression. सभापती महोदय, हे B12चं महत्व, विटॅमिन डीचं महत्व इथं अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सभापती महोदय, या मुलं जर काही डिप्रेशन मध्ये जाणार आहे, आपले आई वडील गेलेले आहेत, आता हे सगळ्यांमध्ये कॉमन आहे. सभापती महोदय, हे जे 350 विद्यार्थी या बीड जिल्ह्यातनं गेलेले आहेत या भारतीय जैन संघटनेकडे शिक्षणासाठी, साहेब सगळ्यांकडे सभापती महोदय ही कॉमन डेफिशियन्सी आहे. सभापती महोदय, अशा प्रकारे हे बाल्यावस्थेत जर काही मुलं उद्विग्न होत असतील आणि उद्विग्न होऊन जर काही डिप्रेशन मध्ये जर काही जात असतील सभापती महोदय, तर उद्या काय करणार आहेत सभापती महोदय? उद्याचं भविष्य काय करणार आहेत सभापती महोदय? आणि संख्या हे केवळ यांची वैद्यकीय तपासणी केली म्हणून आपल्या निदर्शनास आलेलं आहे. सभापती महोदय, ही बाब अतिशय गंभीर आहे. सभापती महोदय, हे अहवाल आमचा नाहीये, हा भारतीय जैन संघटनेनं दिलेला अहवाल आहे आणि त्यांनी वैद्यकीय तपासणी केलेली आहे. निश्चितच कुठेतरी बीड जिल्ह्यातल्या एखाद्या खेड्याकोपऱ्यात कानाकोपऱ्यात कुणाकडे तरी तपासणी केलेली नाहीये. एक चांगल्या लॅबमध्ये याचे रिपोर्ट केले असतील, चांगल्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे ही तपासणी झाली असावी सभापती महोदय, आणि त्याचा परिणामही आपण पाहतोय सभापती महोदय. सभापती महोदय, ही बाब अतिशय गंभीर आहे. या संदर्भात शासनानं निश्चितरित्या लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. सभापती महोदय, काय कारण आहे शेतकरी आत्महत्याचं? सातत्यानं मान्य मंत्री महोदय भाऊ इथं सांगत असताना सांगतात की आपण एक वेळ अशी होती की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, शेतकऱ्यांना सगळ्या योजना देण्याचा आपण प्रयत्न केला, सूक्ष्म सिंचनाच्या संदर्भातला त्यांनी इथं उल्लेख केला, आणि आताही काल दुष्काळाच्या संदर्भातलं पॅकेज देत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही बी बियाणं खत बी बियाणं आम्ही मोफत देण्याचा प्रयत्न करतोय दुष्काळी भागात. सभापती महोदय, मूळ जे काही बाब आहे या 3 बाबींवर सरकारने आता विचार करायची वेळ आलेली आहे. सभापती महोदय, सातत्याने सांगतात ते MSP संदर्भात, मॅक्झिमम सेलिंग प्राइसच्या संदर्भात ते बोलतायत. सभापती महोदय, माझ्या दृष्टिकोनात हे बाब महत्वाची वाटत नाहीये. सभापती महोदय, शेतीमालाचे जे काही भाव आहेत याच्याकडे कुठेतरी आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. सभापती महोदय, 2011-12 ज्वारी काय भाव होती? 2200 ते 2300 रुपयेपर्यंत ज्वारी जायची. सभापती महोदय, आज काय जाते? 1775 पर्यंत, 1500-1600 पर्यंत. नवीन जर काय ज्वारी आली सभापती महोदय, 1500 रुपयाच्या आत ही ज्वारी जाईल. सभापती महोदय, कापूस काय 5700 नाही. तुम्हाला जर आठवत असेल सभापती महोदय, तुमचा या शेती व्यवसायाशी अतिशय जवळचं नातं आहे, किंबहुना तीच पार्श्वभूमी आपली आहे. सभापती महोदय, 7200 पर्यंत कापूस गेला होता. सभापती महोदय, आज काय भाव आहे कापसाचा? सभापती महोदय, 3950 पर्यंत तर 4200-4300 पर्यंत कापूस गेलेला आहे. 3950 ला सुरुवात झाली. सभापती महोदय, शेतीमालाचे भाव जर का अशा पद्धतीने जर होणार असतील सभापती महोदय, दुष्काळी भागातलं म्हणून मी बोलायला लागलो आपल्याला. सभापती महोदय, खताचे भाव तुम्ही तपासून पहा. सभापती महोदय, 10-26-2011 ला 868 रुपये भाव होता. 10-26-26 आज काय भाव आहे? 10-26-26 2268 रुपये. लोणीकर साहेब, 2268 रुपये भाव आहे. 20-20 700 रुपयाला मिळायचा. 20-20 आज 1780 रुपये क्विंटल भाव आहे. 15-15 740 रुपयाचा, 640 रुपयाचा 15-15 आज तेच 15-15 1898 रुपये भाव झालेला आहे. 1900 रुपयाचा भाव झालेला आहे. शेतकऱ्यांनी कसं काम करायचं सभापती महोदय? आज पिकाचे दर, शेतीमालाचे भाव तुम्ही MSPच्या संदर्भात बोलता. सभापती महोदय, मला वाटतं की MSP महत्वाचं नाहीये. केंद्र आणि राज्य सरकारचं शेतीच्या संदर्भात जी काय अनास्था आहे ती बदलली पाहिजे. सभापती महोदय, या शेतीचं धोरण कुठंतरी आता लक्ष देऊन काळजी करून बदलण्याचं एक काळाची गरज झालेली आहे. कधी आपण एक्सपोर्ट चालू केलं पाहिजे, कधी इम्पोर्ट बंद केलं पाहिजे, काय नाही, या संदर्भातलं आपण हे धोरण जे काय अतिशय डोळसरित्या आपण याच्याकडे पाहणं अतिशय गरजेचं आहे. सभापती महोदय,
गेल्या वर्षी कांदा 80 रुपयापर्यंत गेला, मोर्चे निघाले सभापती महोदय, मोर्चे निघाले. आज त्यांना 80 रुपयाचा कांदा झाल्यानंतर मोर्चे काढायला निघते ते. 12-15 रुपयाचे वांगे भेंडीचे भाव, माळवाचे भाव झाल्यानंतर मोर्चे निघतात सभापती महोदय. टमाट्याचं कॅरेट आता सभापती महोदय 4 महिन्यापूर्वी 20 किलोचं टमाट्याचं कॅरेट 700 रुपयाला चालू होतं. आता 20 किलोचं कॅरेट हे 125 रुपये आलं. 5 रुपये, 3 रुपये, 2 रुपये टमाटर रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली सभापती महोदय. 80 रुपयाचा कांदा झाला म्हणून सगळ्यांनी कांदा लावायचं ठरवलं सभापती महोदय. काय परिस्थिती झाली आज? 3 रुपये 4 रुपयाला कांदा जात नाही, काढायला परवडना लोकांना सभापती महोदय. हे काढायला सुद्धा आज परवडत नाही. काल मोर्चे काढत होते ना, 80 रुपयाचा कांदा झाला म्हणून. आज आमचा संसार झाला ना, तुम्ही काय देणार आहे या मोर्चे काढणाऱ्या लोकांना? मला जाब विचारायचं सभापती महोदय. 1.5 रुपयाचा पेपर आम्ही स्टँडवर बसून वाचतो, 2 रुपयाचा चहा 3 कट मारून घेतो. ग्रामीण भागात कटची पद्धत आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे. पूर्ण चहा पित नाहीत, कट मागवतो आम्ही. कट म्हणून आम्ही चहा पितो आणि एक वर्तमानपत्र 2 रुपयाचं 100 लोक वाचतो. सभापती महोदय, या महानगरामध्ये राहणारे लोक 25 रुपये वर्तमानपत्रात घालतात, 100 रुपयाचा चहा पितात. 80 रुपयाचा कांदा का परवडत नाही यांना? 15 रुपये 20 रुपये किलोचं टमाटर का परवडत नाही सभापती महोदय यांना? काय त्रास आहे ना? मोबाईलचे बिल आज एक आयफोन घ्यायचा म्हणलं तर 70-80 हजार रुपये तुम्ही खर्च करतात. शेतीच्या संदर्भातलं धोरण आता हे कुठंतरी अतिशय डोळसपणे पाहून या संदर्भात निर्णय करावा लागणार आहे सभापती महोदय. शेतीमालाचे भाव हे आश्वस्त करणारे नाहीत तर अस्वस्थ करणारे. आमचं धोरण कुठेतरी बिघडायला लागलेलं आहे. बाजारात जे विकतं ते आमच्याकडे पिकत नाही आणि आमच्याकडे जे पिकतं ते बाजारात विकत नाही सभापती महोदय. म्हणून त्या संदर्भात कुठेतरी निर्णय करण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही सातत्याने या सभागृहात मांडणी करत असताना बोलता की आमचा MSP आहे, तुमच्या काळातला MSP ते, या काळातला MSP आहे. अहो काय 4,000 रुपयानं कापूस परवडतो का? हे खताचे भाव जर काय पाहिले 4,000 रुपयानं कापूस परवडतो का आम्हाला? आणि म्हणून या शेतीच्या संदर्भातली जी काय अनास्था आहे तुमची, महानगरामधलं तुम्ही मेट्रो बोलतात, महानगरामधलं तुम्हाला मेट्रोच्या संदर्भातलं तुम्ही बोलताय, स्मार्ट सिटीच्या संदर्भात तुम्ही बोलतायत. 7-7 हजार रुपयाचे कर माफ करतात व्यापाऱ्यांना. काल माननीय विरोधी पक्षनेते बोलत असताना कोणता तरी मेटल धारक का काहीतरी 7,000 रुपयाचा कर माफ आपण त्यांना केलं. 7,000 कोटी रुपयाचे कर माफी करता. सभापती महोदय, आम्ही काय मागतो तुम्हाला? मेहरबानी नको तुमची, आम्हाला शाश्वत शेती आम्हाला द्या, फक्त पाणी द्या, लाईट द्या. सभापती महोदय, या राज्य सरकारची नाही कुणाच्या मेहरबानीच्या मोहताज नाही आहे शेतकरी सभापती महोदय. आजही आमच्या लेकरा बाळांना जर काय पलीकडे जाऊन रुपया जरी नाही दिला सभापती महोदय, परिस्थितीची अपरिहार्यता आहे. भीक मागितल्याशिवाय वेळ राहिलेली नाही, दुसरं गत्यंतर राहिलेलं नाही. एक उदाहरण नाहीये सभापती महोदय, मी तुम्हाला माझ्या तालुक्यातले आज असं पटकन नाव घेऊन 25 उदाहरणं दाखवतो सभापती महोदय. काय मिळवत आहेत आपण? शेतीमालाच्या भावाच्या संदर्भात आपल्याला सांगितलं सभापती महोदय, हे शेतीमालाचे भाव कधी स्थिर राहिलेले नाहीयेत. कोरडवाहू भाग आहे मराठवाडा, माझ्या तुमच्यातला काही फरक जास्त अधिकचा नाहीये. या कोरडवाहू भागात सोयाबीन शिवाय कापसाशिवाय दुसरा काही पर्याय राहिला नाही. भाऊनी तिथं सांगितल्याप्रमाणे मी डिसेंबरपासून त्यांचं प्रत्येक भाषण अतिशय गांभीर्याने ऐकत आलो. काल परवा त्यांच्या कापसाच्या संदर्भातलं निवेदन त्यांनी करत असताना 30 रुपये 400 ग्रॅमचं जे काही पॅक आहे, 400 ग्रॅमचं 30 रुपये बीटी कॉटनचे दर 30 रुपयाने कमी केले आणि 800 रुपयाला देण्याच्या संदर्भातलं निवेदन भाऊ आपण केलं. मला अतिशय नम्रपणे मला सांगायचं भाऊ की आता हे कापसाचं जे काही पेटंट आहे हे संपलेलं आहे सभापती महोदय. संपलेलं आहे ना भाऊ, असं नाही कसं म्हणून. आणि जे 300 रुपयाचं देत होतो आपण पेटंटसाठी सभापती महोदय, का आपण 500 रुपयापर्यंत करू शकणार नाही? आता तुम्हाला बोलायला जागा आहे. केंद्रानं आता समसमान भाव सगळीकडे दर निश्चित केलेले आहेत. पण या राज्यात जिथं कापसावरचा अवलंबत्व अधिकचा आहे, राज्य सरकारनं किमान आमच्या समाधानाकरता हा ठराव तर करावा आणि केंद्राला कळवाव्यात ह्या भावना की जिथं पेटंट संपलेलं आहे तिथं या कापसाचे दर, बीटी कॉटनचे दर आपण 500 रुपये हे 500 रुपये प्रमाणे करावेत
ही विनंती करण्यासाठी याचा भाव याची एकूण फोडणी जर काय केली आपण सभापती महोदय, हे आपलाच कापूस घेतात सभापती महोदय. काय भावाने घेतात? 100 रुपये किलो प्रमाणे ही सरकी घेतात सभापती महोदय, 100 रुपये किलो प्रमाणे. आणि प्रत्येक पॅक कितीचा आहे? 400 ग्राम प्रमाण आहे दादा, 400 ग्राम प्रमाण प्रत्येक आहे. त्याच्यावर प्रोसेसिंग खर्च 100 रुपये धरा, नफा 100 रुपये अजून धरा. अरे 800 रुपये प्रमाणे कसे दर निश्चित व्हायला लागलेले आहेत? हे काय याला गणित आहे? काय स्टॅटिस्टिक्स आहे? काय गणित आहे? काय आम्हाला सूत्र समजून सांगा. 800 रुपये प्रमाणे जर काय बीटी कॉटनचे डबे जर मिळायला लागले सभापती महोदय, हे परवडणारी बाब नाही. आणि म्हणून शेतीच्या संदर्भात माननीय महसूल मंत्री महोदयांनी, कृषी मंत्र्यांनी जे काही सांगितलं की या जिरायत भागात, या दुष्काळी भागात आम्ही खत आणि बियाणे मोफत देण्याच्या संदर्भातली निर्णय केलेला आहे, ती देण्याचं डिस्ट्रीब्युशन सिस्टीम काय राहणार आहे सभापती महोदय? बियाण्याच्या संदर्भात देत असताना त्याचा निर्णय काय करणार आहेत सभापती महोदय? आपण अल्पभूधारकाला देणार आहेत का, बहुभूधारकाला देणार आहेत का? कारण दुष्काळ हा बहुभूधारक आणि अल्पभूधारक पाहत नाहीये. काही लोकांचीच फक्त शेती चांगली आणि काही लोकांची बिघडली असं नाहीये. सरसकट या मराठवाड्यातल्या 8,523च्या 8,523 गावांमध्ये हे 50 पैशापेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या संदर्भातला अहवाल माननीय आयुक्तांना आपल्याकडे दिलेला आहे. सभापती महोदय, या मराठवाड्यातल्या बँकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सभापती महोदय, मी वारंवार याचा उल्लेख या सभागृहात केलेला आहे. विदर्भातल्या नागपूर, वर्धा, बुलढाणा या जिल्हा सहकारी बँकांना केंद्र सरकारकडनं 250 कोटी रुपये तर राज्य सरकारकडनं 160 कोटी रुपयाची आर्थिक मदत या बँकांना मिळाली सभापती महोदय. थेट प्रधानमंत्री कार्यालयातनं समजू शकतो. कदाचित तिथलचं वचक या भागातल्या लोकांचा अधिकचा असेल, मराठवाड्यात यांची सीट कदाचित कमी निवडून आलेले असेल. अहो, ज्या मराठवाड्यानं विधानसभेला सुद्धा आणि लोकसभेला तुमच्या झोळीत भरभरून टाकलं, अहो त्या मराठवाड्याच्या पदरात काय दिलं तुम्ही? हे सगळे जे काही बँक आहेत खानदेशान विदर्भातले आहेत सभापती महोदय, आणि त्याला सांगण्यात येतं लायसन्स घेण्यासाठी केस चालू आहे, कुठं काय चौकशी चालू आहे. आम्ही नव्यानं सांगायची गरज नाही. या बँकांमध्ये सुद्धा काय झालं जरूर करा, आणि जे दोषी असतील त्यांना प्रोसिक्यूट करण्याविषयी आमचं काही आमची नाही आहे सभापती महोदय. पण त्याच्या गार्डमध्ये, त्याच्या आत जाऊन, त्याचा वापर करून, त्याच्या आड जाऊन आपण काहीतरी या मराठवाड्यावर दुर्लक्ष करण्याचा जो काही निर्णय केलेला आहे, आणि या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मदत न करण्याचा जो काही निर्णय तुम्ही केलेला आहे सभापती महोदय, या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांवर ते अन्याय करण्यासारखा आहे सभापती महोदय. अहो, आमचं पीक कर्ज मिळत नाही आम्हाला सभापती महोदय. आम्ही मेहरबानीनं चालतो. कधी मराठवाडा ग्रामीण बँक, कधी राष्ट्रीयकृत बँक यांच्या मेहरबानीनं चालतो सभापती महोदय. आणि भाऊ, काल मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी जे काय सांगितलं, पंजाबराव देशमुख व्याजदर अनुदान सवलत योजना, ते म्हणले ना काल पंजाबराव देशमुख योजना व्याज सवलत, त्या योजनेचं नाव सांगतोय की पंजाबराव देशमुख व्याजदर अनुदान सवलत योजना. सभापती महोदय, या अजूनही शेतकऱ्यांचं अज्ञान म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया, मी नाव याच्यासाठी सांगतोय तुम्हाला, स्टेट बँक ऑफ इंडिया मादळमोई, स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, बीड या शाखेतले अनेक लोक अजूनही टकले साहेब आमचे लोक 1 लाख रुपयाचं कर्ज घेतलं, 12 महिन्याच्या आत भाऊ ते भरतात, परंतु त्यांना या पंजाबराव देशमुख व्याजदर अनुदान सवलत योजनेचा लाभ मिळत नाही. पॉइंट आउट करावं लागतं सभापती महोदय. हे सो मोठं करणं गरजेचं होतं, परंतु दुर्दैवानं सो मोठं न केल्यामुळं पॉइंट आउट करावं लागतं, आणि त्यानंतर हा कुठंतरी विचार होतो सभापती महोदय. दुर्दैव आमच्या मराठवाड्याचं पहा सभापती महोदय. पंजाबराव देशमुख व्याजदर अनुदान सवलत योजनेमध्ये केलेली तरतूद गेल्या वर्षी DDRनं साधारण 19 कोटी रुपये परत केले. तुमच्या कृषी विभागाच्या 25,000 कोटी मध्ये ते आलेले सभापती भाऊ. ते हो नाही, राष्ट्रीय बँकेला सुद्धा आहे. हो आहे ना भाऊ. हो, राष्ट्रीयकृत बँकेला आहे भाऊ. मी अतिशय जबाबदारीने सांगतोय. नाही, मी जरा करेक्ट करतो भाऊ. इंटरेस्ट सबवेन्शन क्लॉज हे आपल्याकडं सगळ्या राष्ट्रीयकृत बँकेला लागू होतं. फक्त ICICI, HDFC वगैरे या ज्या खासगी बँकाला आहेत हे लागू होत नाही. मी सातत्याने या संदर्भातला पाठपुरावा, मी अतिशय जबाबदारीने सांगतोय. आमच्या बैठकीत चर्चा झालेल्या आहे. तुम्ही माहिती घेऊन सांगा भाऊ.
पण इंटरेस्ट सबवेन्शन क्लॉज हे सगळ्या राष्ट्रीयकृत बँकांना लागू होतं. आणि तरी जर का राज्यातनं आपलं मराठवाड्यातनं असे जर काय 25 आणि 30 कोटी रुपये परत जर काय जात असतील तर याचा विचार कुठंतरी करणं गरजेचं आहे. हे याचं मॉनिटरिंग मान्य जिल्हाधिकारी करत असताना याचं मॉनिटरिंग करत असताना सुद्धा अजूनही अनेक लोक या योजनेपासून वंचित राहत आहेत. ही बाब अतिशय गंभीर आहे सभापती महोदय. मी या सभागृहामध्ये सातत्याने एक विषय मांडत आलो होतो सभापती महोदय. माझी एक मागणी होती की MREGS 182 रुपयाची मजुरी आपण देतोय. 182 रुपयाची मजुरी आपण देतोय, त्याला 300 रुपये आपण करावं. त्यांनी सांगितलं की आमच्या हातातली गोष्ट नाही. माझी एक माफक अपेक्षा होती की मान्य मंत्र्यांनी उत्तर देत असताना सांगावं की अशा प्रकारचा ठराव कॅबिनेटचा करून विधिमंडळाचा करून या दुष्काळी भागात हे जे काही 181 रुपयाची मजुरी आहे ती 300 रुपये करावी असा आग्रह मी धरला. दुर्दैवानं त्याचं उत्तर आलं की हे आमच्या अखत्यारीतलं नाहीये, मान्य नाही अखत्यारीतलं. अहो, केंद्र राज्य सरकार तुमचंच आहे. सांगा ना, किमान आमच्या भावना तर कळवा. 181 रुपयाची मजुरी आम्हाला द्यायचं म्हणतात आणि एकीकडे ह्या फरक पहा सभापती महोदय. तुम्हाला तो वेतन आयोग लागू करायचा. वेतन आयोग लागू करत असताना 18,000 कोटी रुपये तिथे द्यायचे. का द्यायचे माहितीये सभापती महोदय? का तर ते संघटित आहेत आणि आम्हाला आमची जात असली शेतकऱ्याची आम्हाला कळलं नाही महत्व कशाचं. आम्ही संघटित कधीच झालो नाही सभापती महोदय. माझ्यावर विश्वास ठेवा. ज्या दिवशी या देशातला या राज्यातला शेतकरी संघटित होईल, या महानगरामध्ये काय ताटात फिरतात, काय त्यांच्या स्वयंपाकघरात स्वयंपाक होतोय आम्ही पाहू एकदा सभापती महोदय. पण दुर्दैवानं आमची जातच अशी आहे की आम्ही संघटित कधी झालो नाही. आणि हे मुठभर कोणत्या ह्याच्यातले कर्मचारी कुठाचे कोण लगेच संघटित होते. ह्यांना 18,000 रुपयाचं वेतन आयोगाचा फरक मिळतो. एकेकाला लाख लाख रुपये पगारी. अरे इतका फरक आहे. ही विषमता आता कुठंतरी तपासून पाहण्याची वेळ आलेली आहे सभापती महोदय. इतकं नको, टोकाला जाऊ नका, आमचा अंत पाहू नका. आम्ही संघटित नाहीत आणि केवळ ते संघटित आहेत म्हणून त्यांना 18,000 कोटी रुपयाचा मलिदा मिळतो आणि आम्ही संघटित नाहीत म्हणून आमचा कापूस आमचे कांदे 80 रुपयाला जाणारा कांदा कालचा आज 5 रुपये किलोनं आलेला आहे. हे आमचं दुर्दैव आहे. आमचा वाली कुणी नाही का? आमचा समाज आहे भाऊ. अजूनही या पूर्ण मंत्रिमंडळात अतिशय जबाबदारीनं सांगतो भाऊ की शेती तुम्हाला कळली असं अजूनही आमचं ठाम मत आहे. पण ज्यांना शेती कळली त्यांना जर उमगलं नाही भाऊ, जर तुम्हीच जर काय अन्याय जर असा केला तर काय करणार आहे? तुमच्या मागच्याला आजूबाजूला कुणाला कळली काय कुणाला माहित. ही जी काय विषमता आहे ही दूर करायची कुठंतरी आता वेळ आलेली, याचा विचार करायची वेळ आलेली आहे सभापती महोदय. अतिशय किळसवानं वाटू लागलेले आहे, फार किळसवानं वाट. सभापती महोदय तुम्ही याचा विचार करा. तुम्ही जाणू नये, तुमच्याकडे संस्था असतील 5 घंटे काम करते मेहता साहब, सिर्फ 5 घंटे हमारे पास 5 घंटे काम करने के बदले में तुमको 70,000 रुपये मिलते हैं. और हमको हमारे खेत में काम करने के लिए हम जब 9 घंटे 10 घंटे काम करते हैं तो हमें कितना मिलता है? 181 रुपये मिलता है. ही विषमता वाटत नाही साहेब तुम्हाला? ही विषमता कुठंतरी दूर व्हायला पाहिजे साहेब. या मराठवाड्याचं दुर्दैव तर पहा सभापती महोदय. या राज्यातल्या देशातल्या 28 प्रमुख ज्या काही संस्था आहेत त्याचे हेडक्वार्टर्स हे आज नागपूरला आहेत. 28 प्रमुख. RBI पासून सांगतो मेहता साहेब मी, RBI पासून सगळ्या राष्ट्रीय दर्जाचे या सगळे कार्यालय याचे हेडक्वार्टर्स हे नागपूरला आहे. आज परिस्थिती काय झालेली आहे? या 1.5-2 वर्षाच्या काळात IIT, IIIT, एम्स काय म्हणून काय कमी पडलं? ह्या 5-6 हे जे प्रमुख संस्था आहेत ह्या सगळ्या परत एकदा नागपूरला गेलेल्या आहेत. कमी पडलं. मेडिकल कॉलेज अजून एक झालं, अजून परत एक डेंटल कॉलेज झालं, वेटरनरी कॉलेज अजून होत आहे. आम्ही मागितलं काय? नका देऊ आम्हाला मेडिकल कॉलेज, नका देऊ तुम्हाला IIT नाही द्यायचं, नका देऊ. सातत्यानं मी एक मागणी करत आलेलो आहे की हा सुशिक्षित बेकार हितलचा जो काही तरुण आहे
जिथं शेतीच पिकत नाही, किमान एक युनिव्हर्सिटी फॉर टेक्निकल एज्युकेशन जे काय मराठवाड्यातल्या बीड किंवा उस्मानाबाद या भागात यदा कदाचित आपण जर काय उभा करू शकलो सभापती महोदय, तर एक टेक्निकल हँड या राज्याला एक टेक्निकल हँड देण्याच्या हेतूनं हिथलचा जो काही युवा वर्ग आहे हा प्रशिक्षित करण्याच्या हेतूनं ही युनिव्हर्सिटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन कुठंतरी मराठवाड्यातल्या उस्मानाबाद किंवा बीडला आपण करावं, हे सातत्यानं माझी एक आग्रहाची मागणी राहिलेली आहे. साधी चर्चा सुद्धा करत नाहीत त्याची साधी चर्चा होऊ शकत नाही. मागून काय मागितलं आम्ही? अहो उपकेंद्र जे काय मागितलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे, आज उस्मानाबादला कार्यरत असणारा उपकेंद्र, काल विद्यापीठ आपलं कुलगुरू तिथं गेले, आमचे कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू गेले आणि काय म्हणले ते पेपरमध्ये जाईल इतकं लाजिरवाणी बाब आहे, किळसवाना प्रकार आहे. हे कुलगुरू महोदय म्हणले की बाबांनो गावातल्या लोकांनी जरा काहीतरी पट्टी करा, पैसे गोळा करा आणि विद्यार्थ्यांची फीस भरा. अरे एकदा तरी शासनाला कुलगुरूंना विनंती करा ना, परीक्षा फीस तुम्ही माफ करता सभापती महोदय. आमची विनम्रपणे मागणी होती सभापती महोदय, आम्हाला शैक्षणिक शुल्क माफ करावं असं आमची मागणी होती सभापती महोदय. या राज्यातल्या कृषी महाविद्यालयाचे सभापती महोदय साधारणपणे 70 कोटी रुपयाची ईबीसी द्यायची राहिलेली आहे कृषी महाविद्यालयातले, अद्याप तो शासनाने दिलेला नाही सभापती महोदय. 3,45,000 विद्यार्थी मराठवाडा आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 3,45,000 विद्यार्थी आहेत आणि 1,75,000 विद्यार्थ्याच्या जवळपासचा आकडा डॉक्टर रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडचं, असे 5.5 लाख विद्यार्थी आहेत सभापती महोदय. मी नम्रपणे विनंती करतो सभापती महोदय, राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम कोते यांनी या मराठवाड्यात सर्व ठिकाणी जी काय आंदोलन केले सभापती महोदय, विनंती केली, कुलगुरूंना भेटले, प्रशासनाला भेटले आणि त्यांनी नम्र विनंती केली सभापती महोदय की या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करा सभापती महोदय. घोषणा करण्यात आली, नंतर जी आर वेगळेच निघतात. जी आर इकडं घोषणा एक होती, जी आर वेगळाच निघतो. हे असं होऊ नये सभापती महोदय. एवढ्या पुरतं नाही सभापती महोदय, या मराठवाड्यातले विद्यार्थी जे काही तर मुंबई युनिव्हर्सिटी पुणे युनिव्हर्सिटीला आलेले उच्च शिक्षणासाठी, आज सभापती महोदय सातत्यानं ते विद्यार्थी प्रत्येक रोज आठवड्याला काही तर 10-15 पोरं हे इंजिनिअरिंगचे असतील, डेंटलचे असतील, इतर उच्च शिक्षणाचे परत येऊ लागलेले आहेत सभापती महोदय. मी पुढे जाऊन विनंती कराल, पुढचं आम्हाला माफ करू नका, पण पुढचे जे काय भाऊ पुढचं पीक पदरात पडायला अजूनही 8-9 महिने बाकी आहेत. दिवाळीला पीक पदरात पडणार आहेत आणि म्हणून जूनला सुद्धा जे काही तुम्ही फीज आकारणार आहेत जरूर देऊ. पण सभापती महोदय, मान्य मंत्री महोदयांनी या संदर्भातला निर्णय करत असताना या फीजची हे हप्ते पाडून द्यावेत, जेणेकरून ही फीज आम्हाला भरता येईल सभापती महोदय. रेल्वेच्या संदर्भातली तरतूद 2016-17ला अर्थसंकल्पात 202 कोटी रुपयाची तरतूद या कामासाठी करण्यात आली होती. केंद्र सरकारने केली होती, राज्य सरकारने 202 कोटीची तरतूद केली आणि मागील वर्षीचेच अजून 93 कोटी बाकी आहे. यावर्षी निरंक दिलं ना, तुम्ही म्हणता ना निरंक दिलं. यावर्षी कसल्याही प्रकारची तरतूद होऊ शकली नाही सभापती महोदय. मागेल त्याला शेततळ्याची ही योजना सभापती महोदय, याच्यावर फार मोठी चर्चा झाली सभापती महोदय. काय आहे मागेल त्याला शेततळ? अहो आत्महत्या का व्हायला लागली? जगण्याचे साधन नाहीत म्हणून आत्महत्या व्हायला लागली ना सभापती महोदय. आज त्या शेतकऱ्याला तुम्ही म्हणता की कोणत्याही आकारमानाचं तुम्ही शेततळ करा, किमान 2 लाख रुपये लागतात सभापती महोदय शेततळ उभा करायचे. पैसे असते तर तुमच्याकडे कशाला आलो असतो? हे सगळं करा. 4 वेगवेगळे अधिकारी आहेत, त्यांच्याकडनं विभाग आहेत, त्यांच्याकडनं तपासून घ्या. या 50,000 पदरात काय पडायचे? कोण फुकट द्यायचं का आम्हाला हे 50,000 रुपयापैकी? आणि तुम्ही आम्हाला ते तपासणी करायला लावतात. सभापती महोदय, मागल त्याला शेततळ देण्याचे निकषही मोठे अवघड आहे. त्याच्या घरातलं कोणी आत्महत्या केली का? 50 पैशाची आणेवारी ही किमान असावी. त्यानंतर तिथलचं पर्जन्यमान काय, असे इतके निकष आहेत. मग मागल त्याला शेततळ कसं होईल? सभापती महोदय, आपल्या बजेटमध्ये आपण सांगितलं की 51,500 शेततळे यांना उभे करायचे आहे. आता मग हे तुम्ही इथं जिथं मर्यादितच लक्षांक दिलेला आहे, मागल त्याला शेततळे कसे होऊ शकतात?
माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या त्यांच्या गैरहजेरीत मी आरोप करणं चांगलं नाही, पण त्यांनी सांगितलं सभापती महोदय की मराठवाड्यात साधारणपणे 15 का 20,000 शेततळ्याची ऑनलाईन नोंदणी झाली. सभापती महोदय मी स्वतः चेक केलं. सभापती महोदय आमच्याकडे या शेततळ्याच्या नोंदी ज्या काय त्या केवळ 7 का 8 झालेल्या आहेत. सभापती महोदय त्या कशा झाल्यात माहित नाही. हे शेततळं जे काय उभा करायचं सभापती महोदय 30 बाय 30 बाय 3चं शेततळ हे एक स्टँडर्ड नॉर्म प्रमाणे तयार होणारं शेततळ आहे. आता तुम्ही काय म्हणता 15 बाय 15 बाय 3 कशाला करायचंय शेततळ? वर्षभरातलं ते घर जर तांब्या भरून सकाळी गेलं ना, ते तांब्या भरून लक्षात आलं ना, तांब्या भरून कशाला, तरी ते पाणी पुरणार नाही. सभापती महोदय माझ्या काही प्रमुख मागण्या आहेत. त्या मागण्या करत असताना मला एक शेवटचं माझं एक मत इथं मांडायचं होतं फळबागाच्या संदर्भातलं. सभापती महोदय ह्या फळबागा ज्या काय आहेत, फळबागाच्या संदर्भात दुर्दैवानं चर्चा या सभागृहात आणि दुष्काळात झालेली नाहीये. सभापती महोदय आज या उन्हाळ्यात फळबागा जगवण्यासाठी सरासरी हेक्टरी हे 40,000 लिटर पाणी लागतं. सभापती महोदय टँकरनं पाणी जर काही विकत घ्यायचं म्हणलं तर 1200 रुपयाचं टँकर, त्याला रोज 4,800 रुपये लागतात. महिन्याला साधारण 1.5 लाख रुपये लागतात. देऊ नका हेक्टरी आम्हाला, एवढे पैसे देऊ नका, परंतु किमान टँकरनं पाणी देण्याच्या हेतूनं ह्या फळबागा जर काही जगवायच्या असतील सभापती महोदय तर काहीतरी आम्हाला मदत करा. या मायबाप सरकारनं आम्हाला या फळबागाच्या संदर्भात काहीतरी मदत करणं गरजेचं आहे. या फळबागा उभा करायला लावायला आणि फळाला यायला सभापती महोदय 8-8 वर्ष 7-7 वर्ष जातात. सभापती महोदय डाळिंबाला 5 वर्ष जातात, मोसंबीला 4.5 5-6 वर्ष जातात. 6-6 7-7 वर्ष या बागाला जगवायच्या आणि आज अचानक या बागा सगळ्या जमीनदोस्त होत असताना, या बागाची राख रांगोळी होत असताना जर काय आम्हाला उघड्या डोळ्यानं पाहायची जर काही वेळ आली तर सभापती महोदय यासारखी शोकांतिका नाही. मी एक उदाहरण देतोय सभापती महोदय. फक्त माझ्याकडच्या एका शेतकऱ्यांनी वडगावच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या, इतका त्रस्त झालेला शेतकरी सभापती महोदय, पट्टीचा पावणारा, हात बांधले पाय बांधले, विहिरीत उतरला, हात पाय बांधले आणि मेहता साहेब त्याला वाटलं हातपाय सुटतील काय की, ते हातपाय सुटल्यानंतर असा खांद्यानं कोळदांडा सरकवला त्यांनी. कोळदांडा म्हणजे कळत नसावं आपल्याला, पाय असं करायचे आणि त्याच्यातनं पायातनं हातातनं तो मुंडक्यातनं तो दांडका असं घालायचा, कोळदांडा म्हणायचं त्याला. ते कोळदांडा सरकवला आणि सभापती महोदय त्यांनी स्वतःला असं झोकून दिलं विहिरीत. खरंच इतकं निर्घृण काय कारण आहे? पोलिसला शेवटपर्यंत असं वाटलं की हे 302 आहे का काय, 302 आहे का काय. सभापती महोदय ती आत्महत्याच होती. त्रस्त झालेला मी त्याची बाग पाहिली सभापती महोदय, त्या बाग छान राहिलेला नव्हता सभापती महोदय, राख झालेली होती. आणि म्हणून मंत्री महोदयाने या संदर्भात बागाला मदत, फळबागांना मदत करण्याच्या संदर्भातला निर्णय करावा ही एक मी अतिशय नम्र विनंती करतो. सभापती महोदय आज शेवटचा निर्णय मागणी करत असताना या मराठवाड्याला पॅकेज देणं ही एक काळाची गरज आहे. मी आपल्याला बोललो भाऊ या संदर्भात पॅकेज देण्याच्या संदर्भात, आणि आपण त्या दिवशी सांगितलं की विदर्भाच्या धर्तीवर मी मागणी केली होती की विदर्भाच्या धर्तीवर मराठवाड्याला पॅकेज द्यावं अशी माझी एक आग्रही मागणी होती सभापती महोदय. आपण सांगितलं की विदर्भाला जो काही पॅकेज दिलेला होता तो केंद्र सरकारने दिलेला पॅकेज होता. सभापती महोदय खालून ते वरपर्यंत तुमचीच लाईन आहे. मराठवाड्याच्या संदर्भातला वेगळा निर्णय का होऊ शकत नाही सभापती महोदय? विदर्भाला पॅकेज दिलं जातं तर मराठवाड्याला पॅकेज का दिलं जात नाही सभापती महोदय? म्हणून मराठवाड्याचा हा वेगळा निर्णय होणं ही एक काळाची गरज आहे. आणि म्हणून त्या पॅकेज मधल्या प्रमुख मागण्या मांडून मी माझं बोलणं इथं संपवतोय सभापती महोदय. सभापती महोदय माझी एक आग्रहाची मागणी आहे की विदर्भाच्या धर्तीवर मराठवाड्याला पॅकेज देणं ही एक काळाची गरज आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेचा पुनर्विचार करून शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी लागणारा जे काही पहिला MREGS मधली शेततळ्याची जी काही योजना आहे तिचं पुनर्जीवन करावं. 2,57,000 रुपयाचं शेततळं 30 बाय 30 बाय 3चं आणि ते शेततळं करण्याचं काम किमान मराठवाड्यापुरतं त्या ग्रामपंचायतींना ते अधिकार देण्यात यावेत आणि MREGS मधनं ते शेततळं पूर्ण करण्याच्या संदर्भातला निर्णय करण्यात यावा. सभापती महोदय भूमिगत बंधारे जे काही बंद झालेले आहेत, जलयुक्त शिवारमध्ये सातत्यानं आपण सिमेंट बंधाऱ्याच्या संदर्भातली चर्चा करतात, त्यापेक्षा काही पटीनं प्रोडक्टिव्हिटी ज्याची अधिकची आहे त्या भूमिगत बंधाऱ्यांचं काम आपण ग्रामपंचायतच्या वतीनं करण्याच्या संदर्भातल्या आपण या मराठवाड्याच्या पॅकेजमध्ये आपण त्याचा समावेश करावा. मराठवाड्यातील फळबागधारक शेतकऱ्यांना फळबागा जगवण्यासाठी
स्वतंत्र पॅकेज देण्यात यावं सभापती महोदय. आता त्या पॅकेज मधला समावेश काय असावा काय नाही, परंतु पाण्यासाठी तरतूद आपण जरूर करावी ही एक अतिशय नम्र विनंती करतोय. जायकवाडीसह मराठवाड्यातील अनेक धरणांच्या लाभक क्षेत्रात शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळत नसल्यामुळं भाऊ आपण सातत्यानं सांगता, ही दुसरी तिसरी वेळ आहे तुमची सांगायची भाऊ, पण कमांड अद्याप तो रद्द झालेला नाहीये. आणि कमांड न रद्द झाल्यामुळं सभापती महोदय मला माझी जमीन विकायची, मला 1.5 पटीनं जमीन विकावं लागतं, 1.5 पटीनं रजिस्ट्रीचा खर्च भरावा लागतो. आमच्या जमिनीच्या व्यवहारात तुम्ही हिस्सेदार व्हायला लागला. आम्हाला जर काय रजिस्ट्रीचा खर्च एरवी आम्हाला 1,000 रुपये येत असेल तर इकडे रजिस्ट्रीचा खर्च आम्हाला 1,500 रुपये येतो. का तर तुम्ही कमांड म्हणतात. 4.5 वर्ष ज्या कमांडचं ज्या प्रकल्पाचं आम्हाला पाणी मिळालं नाही त्या ठिकाणी कमांड आम्हाला कसं लागू होतं हे आम्हाला तुम्ही समजून सांगा. आणि म्हणून अतिशय नम्रपणे विनंती करतो सभापती महोदय, हा निर्णय अतिशय धाडसीचा आहे, पण माझा विश्वास आहे की अतिशय बाणेदार आणि अतिशय कडक धोरण अवलंबणार आहे. दादा भाऊ तुम्ही आज या कमांडच्या संदर्भात योग्य ते सोक्षमोक्ष करावं सभागृह हे अतिशय नम्रपणे विनंती करतोय. सभापती महोदय, मध्य गोदावरीतलं 18 TMCचा जो पाण्याचा बृहत आराखडा आहे, पाणी आम्हाला उपलब्ध झालेलं आहे, राज्यपालांची परवानगी नाही. जलसंधारण अंतर्गत होणाऱ्या या योजनेमध्ये कोणत्याही जमिनी ताब्यात घ्यायची गरज नाहीये सभापती महोदय. 2-2, 3-3 कोटी रुपयाचे लहान प्रकल्प आणि कुणाची जमिनी ताब्यात घ्यायची गरज नाहीये. कित्येक ठिकाणी जमिनी उपलब्ध आहेत आणि तरी हे प्रकल्प जर काय झाले तर या मराठवाड्यातले साधारणपणे 223 प्रकल्प हे कारणी लागतील आणि साधारणपणे सभापती मध्ये 1.5 लाख हेक्टर जमीन ही पाण्याखाली आल्याशिवाय राहणार नाही. सभापती मध्ये मला उत्तरात हे अपेक्षित आहे, या 18 TMCच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या मराठवाड्यातल्या आमदारांच्या संदर्भात आमदारांची बैठक घेऊन हा 18 TMCचा हा निर्णय आपण करावा, त्याचा बृहत आराखड्याच्या संदर्भातली चर्चा करावी. सभापती महोदय, मराठवाड्यातील रेल्वे मार्गासाठी यावर्षी कसल्याही प्रकारची तरतूद केलेली नाही. मला अतिशय चांगलं आठवतं सभापती महोदय, 19 वर्ष झालं ह्या परळी बीड नगर रेल्वे लाईनचं काम चालू आहे. 19 वर्ष प्रत्येक वर्षी काहीतरी थातुरमातुक रेल्वे तरतूद केली जाते. आणि यावर्षी आम्ही वर्तमानपत्रात वाचलं की माननीय प्रधानमंत्री मोदीजींना याच्यात लक्ष घातल्यामुळं ही रेल्वे लाईन 2 वर्षात पूर्ण होणार. 1400 कोटी रुपयाची तरतूद केंद्र सरकार करत असल्याचं वर्तमानपत्रातल्या बातम्या आल्या. पण परत एकदा वाटलं आजचे दिन काहीतरी तुम्ही जे म्हणत होते ते सुरुवात होणार आहे. दुर्दैवानं ती बातमी सुद्धा ही फुसका बार निघाला सभापती महोदय. सभापती महोदय, राज्य मंत्रिमंडळाची बैठक व्हायची, तुम्हाला आठवत असेल तर भाऊ तुम्ही आला होता, एक मला चांगलं आठवतं. तुम्ही आला होता भाऊ एकदा. राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी काय आघाडीच्या काळात ज्या वेळेस ती बैठक व्हायची, ती बैठक प्रत्येक वेळेस माननीय विलासराव देशमुख साहेब होते, पवार साहेब होते, नाईक साहेब होते. आपल्या औरंगाबादला बैठका झाल्या ना, आज ती बैठक सुद्धा होत नाही राज्य मंत्रिमंडळाची. आणि म्हणून पॅकेज मधला मुद्दा होऊ शकत नाही, पण ही मागणी आहे की मराठवाड्यातले प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य मंत्रिमंडळातली 6 महिन्यातनं किमान एक बैठक ही औरंगाबादला व्हावी. सभापती महोदय, मराठवाड्याची विशेष बाब म्हणून सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान वाढवून देण्याच्या हेतूनं भाऊ, हे मी काल बोललो होतो आपल्याला, मराठवाड्यातल्या लोकांना जे काय आपण नियतवाईज दिलेला आहे त्याच्या पलीकडे जाऊन मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मागल त्याला ड्रिप इरिगेशन जे कुणी मागणी करल त्याला आपण 75% प्रमाणे जे 50 पैशापेक्षा कमी आणेवारी असणारे गाव आहेत सातत्यानं 3 वर्षापासून त्याला मागल त्याला ड्रिप इरिगेशनसाठी त्याचा संच उपलब्ध करून देण्यासाठी, त्याची सबसिडी उपलब्ध करून देण्यासाठी आपण या मराठवाडा पॅकेजमध्ये त्याचा समावेश करावा. दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यातील कृषी पंपाची चाके फिरली नाही, त्याच्यामुळे कृषी बिल माफ करण्याच्या संदर्भात आपण बोललात सभापती महोदय, परंतु हे होणार कधी? आज चालू आहे. आणि म्हणून या संदर्भातला निर्णय तातडीने होणं हे अतिशय गरजेचं आहे. सभापती महोदय, या मराठवाड्यातल्या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये जे काय बॅरेजेस झालेले आहेत सभापती महोदय, या बॅरेजेसला रिफिलिंग मध्ये आता इथून पुढे जायकवाडीचं जे काही पाणी आहे याच्यामध्ये खास बाब म्हणून आपण या संदर्भातला विचार करणं गरजेचं आहे. आणि बॅरेजेस हे वर्षातनं 2दा भरले पाहिजेत. पाणी लागतं किती माहिती आहे सभापती महोदय आम्हाला? नाही, 223 MMQ, 223 1 TMC सुद्धा नाही, 223 MMQ. पण आपण
योग्य वेळेस जर काय ते पाणी सोडलं तर तितके आपले लॉसेस होत नाहीत, योग्य ठिकाणावरनं जर काही सोडलं तर तितके लॉसेस आपले होत नाहीत। आणि म्हणून मराठवाड्यातल्या या शेतकऱ्यांना शाश्वत शेती जर काही करण्याची संधी द्यायची असेल तर हे जे काही बॅरेजेस आहेत वर्षातनं 2 वेळेस भरण्याच्या संदर्भातला निर्णय, ती तरतूद जायकवाडीच्या पाण्यामध्ये आपण करावी ही नम्र विनंती करतोय सभापती महोदय। सभापती महोदय, दुष्काळग्रस्त मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क माफ करण्याच्या संदर्भात मी अगोदरच इथं बोललेलो आहे सभापती महोदय। दुष्काळी परिस्थितीत विवाहासारखा संस्कारावर होणारा वारेमाप खर्च होत असताना जिथं जिथं कुठं सामूहिक विवाह होतात सभापती महोदय, त्या सामूहिक विवाहांना तर हा जो काही सामूहिक विवाह होतोय सभापती महोदय, या सामूहिक विवाहाला निश्चितरित्या प्रोत्साहन देण्याच्या संदर्भातली तरतूद त्यावेळेसची घोषणा त्या विदर्भाच्या पॅकेजमध्ये झालेली आहे। आज आमच्याकडे मराठवाड्यात होत आहेत, माननीय विरोधी पक्ष नेत्यांकडे 24 एप्रिलला आहे आणि मी तर 18 वर्ष सातत्यानं करत आलोय। या वर्षी 18वा सामूहिक विवाह होतोय, तो 29 एप्रिलला होतोय। सभापती महोदय, यामध्ये सहभागी होणारे जे काही कुटुंब आहे यांना प्रोत्साहनपर आपण काही एक ठराविक रक्कम तिथं द्यावी, अनुदान काहीतरी द्यावं आणि ते वाढीव द्यावं सभापती महोदय, जेणेकरून या सामूहिक विवाहाच्या सोहळ्यामध्ये म्हणजे येणाऱ्या लोकांची संख्या ही निश्चितरित्या फार मोठ्या प्रमाणात वाढेल आणि हे फार मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे सामूहिक विवाह होतील। मी भाऊ तुम्हाला एक विनंती करतो, एकदा या 29 एप्रिलला या भाऊ, एकदा माझ्याकडे 18 वर्षापासून होत आहे। मेहता साहेब आपणही या, तुम्ही कधी सामूहिक विवाह इथलचे पाहिलेले, त्याचा तामझाम तुम्ही पाहिला असेल, हे कोट्यावधी रुपये खर्च करून होणारे सामूहिक विवाह तुम्ही पाहिले असतील, पण एकदा या गेवराई नगरीत शारदा प्रतिष्ठानचा होणारा 18 वर्षापासूनचा सामूहिक विवाहाचे साक्षीदार एकदा आपण व्हावेत। तिथं वर वधूंना आशीर्वाद देण्यासाठी आपण यावं भाऊ, तुम्ही लोणीकर साहेब आणि मेहता साहेब, तुम्ही मराठवाड्यातले म्हणून तुम्ही एकदा यावं ही एक नम्र विनंती करतो सभापती महोदय तुम्हाला। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यात येणारी शासकीय मदत जी काही 1 लाख आहे, सातत्यानं बोलत आलेलो आहे सभापती महोदय, ही 1 लाख रुपयाची रक्कम वाढवून आपण 2 लाख रुपये करावी ही मी नम्र विनंती करतोय सभापती महोदय। यातला अजून एक मला दुरुस्ती करायची आहे सभापती महोदय। तुम्ही त्या दिवशी सांगितलं मंत्री महोदयांनी की याची चौकशी करायची नाहीये, एकदा आत्महत्या जर काही केलेली आहे शेतकऱ्यांनी हे सिद्ध झालं की तातडीनं त्याला मदत करावी। भाऊ, याच्यात तो 7-12 पोराच्या नावानं झालेला आहे, बापाच्या नावाचं कर्जच आहे, त्या चिंतेनं पोरांनी का आत्महत्या जर काय केली, तो करताय, तो 25-30 वर्षाचा करताय, तर त्याला ती मदत द्यावी अशी मी एक विनंती करतोय सभापती महोदय। कृषी पतपुरवठा हे एक अतिशय महत्वाचं, मी तुम्हाला मागा सांगितल्याप्रमाणे भाऊ, या संदर्भात या बँका सातत्याने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की पुनर्गठन केलं, आमच्याकडे पुनर्गठन कर्जाचं झालेलं नाही आहे भाऊ, आणि जर काय पुनर्गठन केलं सभापती महोदय तर ते सुद्धा परवडत नाही। पुनर्गठन केल्यानंतर 0% व्याजदराने घेतलेलं कर्ज शेवटी ते 14% द्यायची वेळ येते सभापती महोदय, याचा सुद्धा कुठेतरी सोक्षमोक्षाने विचार करायची वेळ आली। सलग 4 वर्षापासून पळत आलेल्या या दुष्काळाच्या संदर्भात सभापती महोदय मी आग्रह धरला भाऊंना की राज्यातला जो काही दुष्काळ आहे त्या दुष्काळाच्या पलीकडे जाऊन आम्ही परिस्थितीला भोगतोय, आम्ही परिस्थिती अनुभवतोय। आज त्या गावात जाणं हे अतिशय अशक्य कोटीतलं होत चाललेलं आहे, शेतकऱ्याला जगणं मुश्किल होत चाललेलं आहे। आणि म्हणून मी माननीय आमच्या नेत्यांना, सभागृहाचे नेते अतिशय टकले साहेब आमच्या वतीनं, माननीय विरोधी पक्ष नेते, माझ्या अध्यक्षांना मी विनंती केली होती की मराठवाड्यातला दुष्काळ आणि राज्यातला दुष्काळ याच्यात जमीन आसमानचा फरक आहे। आम्ही जे काय भोगतोय ते तुमच्याही नशिबात येऊ नये, इतक्या वाईट परिस्थितीला, इतक्या दारुण परिस्थितीला आम्ही सामोरं चाललोय, हे कुणा विरोधकांच्या सुद्धा नशिबात येऊ नये। आणि म्हणून भले तुम्ही देणं होऊ नये, पण एकदा आम्हाला आमचं मांडणं तर करू द्या, आमचं दुखणं तर सांगू द्या, आणि या गोष्टीचं समाधान घेऊन गावाकडे जाऊ द्या की त्या राज्यातल्या सर्व उच्च पंचायतीमध्ये आम्ही आमचं म्हणणं मांडलं, आम्ही आमचं दुखणं रडलो, तिथं आमच्या पदरात काय पडणार आहे काही नाही, आमच्या नशिबाचा खेळ आहे। परंतु आज या 97च्या ठरावाला, 97चा ठराव मला इथं 97च्या माध्यमातून मला इथं माझं मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या संदर्भातलं मला 2 शब्द मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले अगदी मनापासून आभार मानतो।
सभापती महोदय, या ठिकाणी सन्माननीय सदस्य श्री अमरसिंगजी पंडित आणि अन्य सहकाऱ्यांनी राज्यामध्ये असलेल्या अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीच्या संदर्भामध्ये चर्चा उपस्थित केली. यांच्या मताशी मी सहमत आहे आणि त्यांचं ते ऐकत असताना जशा त्यांना वेदना झाल्या तशा मलाही वेदना होत आहे की ज्या वेळेस राज्यामध्ये दुष्काळ पडतोय तर मराठवाड्याशिवाय दुष्काळाची चर्चा होऊ शकत नाही. सातत्यानं मराठवाडा हा दुष्काळाच्या छायेमध्ये राहिला आणि या ठिकाणी हाही उल्लेख केला की लातूर सारख्या शहरामध्ये 144 लावावं लागतं पिण्याच्या पाण्यासाठी. हे अत्यंत दुर्दैवी आहे. अनेक वेदना त्यांनी अमरसिंग पंडित साहेबांनी व्यक्त केले की शेवटी मराठवाड्यावर हा अन्याय का. आणि मी अमरसिंग पंडितांचं या ठिकाणी अभिनंदन करेल की त्यांनी 3-4 वेळा आपल्या भाषणामध्ये शाश्वत शेतीवर जोर दिला. दुष्काळावरचा तो एकमेव मार्ग आहे, किमान जे दुष्काळावर उपाययोजना करायचे त्यातला एक महत्वाचा मार्ग आहे शाश्वत शेती. दुष्काळावरच्या कायमस्वरूपी उपाययोजना करायच्या असतील तर त्या संदर्भामध्ये दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी कर्जाचं पुनर्गठन करा, या ठिकाणी फी माफीमध्ये सवलत द्या, विजेच्या दरामध्ये सवलत द्या. या ज्या उपाययोजना या तात्पुरत्या उपाययोजना त्या केल्याच पाहिजे. या उपाययोजनांच्या संदर्भामध्ये तात्पुरता जरी दिलासा दिला तर माणूस जगू शकेल, पुढच्या कालखंडात शेती करू शकेल. अध्यक्ष महोदय, फळबागाच्या संदर्भात एक महत्वाची सूचना या ठिकाणी मांडली. ही गोष्ट खरी आहे की 3-3, 4-4 वर्ष पाणी देऊन आपण फळबागांना उभं करत असतो आणि अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये पाऊस कमी पडल्यामुळे उभ्या फळबागा जळतात. अशा फळबागांचं काय केलं पाहिजे म्हणून मागच्याच आठवड्यामध्ये माननीय कृषी मंत्री राधामोहन सिंगजी यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांना मी विनंती केली की शेवटी अशा स्वरूपामध्ये दुष्काळामध्ये बाकीच्या व्यवस्था आम्ही करू शकू, पण फळबागांमध्ये 3-3 वर्षाचा जो भांडवल खर्च झालेला आहे त्याने उभं केलेलं आहे, हातात तोंडाशी आलेला घास जातोय. केंद्र सरकारने या संदर्भात मदत करावी. राज्य अधिक केंद्र अशा स्वरूपाची योजना 181 कोटी रुपयाची योजना आम्ही आता केंद्राला मागच्या आठवड्यामध्ये सादर करण्याच्या संदर्भामध्ये प्रस्ताव तयार केलेला आहे. या योजनेच्या अंतर्गत अध्यक्ष महोदय त्या याला म्हणजे एक तर आहे त्याला ते वाचवण्यासाठी जो काही खर्च येत असेल तो खर्च देणे आणि दुसरा अध्यक्ष महोदय अशा बागा जर नष्टच झाल्या तर त्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढच्या वर्षी जे करायचं आहे त्या संदर्भामध्ये योजना तयार करणे आणि ज्या योजनाचं नुकसानच झालं फळबागांचं आता तुमच्या जळून गेल्या तर त्यांना नुकसान म्हणजे अनुदान स्वरूपामध्ये काही मदत देणे. हे 3 भाग आहे. तर अध्यक्ष महोदय पुढच्या फळबागा लागायच्या असतील तर 100% अनुदान मनरेगाच्या माध्यमातून त्याला देऊ. 100% अनुदान फळबागा लागवडीसाठी सरकार यावर्षी देईल. मनरेगाच्या माध्यमातून तुम्ही खड्डे खोदा सांगतो. तुम्ही आता लागवडीच्या संदर्भामध्ये तुम्ही 100% अनुदान देऊ. फळबागाच्या संदर्भामध्ये, पिशव्यांच्या संदर्भामध्ये, खतांच्या संदर्भामध्ये अगदीच आवश्यकता असेल तर काटेरी कुंपण नसेल तरी आपल्या कुपाटी वगैरे म्हणतो अशा स्वरूपामध्ये मजुरीच्या संदर्भामध्ये जे काही असेल ते फळबागा लागवडीसाठी 100% पैसा द्यायचा राज्य सरकारने निर्णय मनरेगाच्या माध्यमातून घेतला. एक पाण्याच्या संदर्भामध्ये ज्या ठिकाणी पाणी द्यायचं आहे टँकरने जर पाणी देऊ शकत असाल तुम्ही त्या ठिकाणी तर त्या टँकरचा काही खर्च देण्याच्या संदर्भामधलाच हा जो मी प्रस्ताव मागे सांगत होतो त्याच्यामध्ये आम्ही समाविष्ट केला आहे. केंद्राने त्याला मान्यता दिली तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण त्याच्यामध्ये मदत करणार आहोत आणि मला वाटतं की या संदर्भात प्राथमिक चर्चा आमची झालेली आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये फळबागांच्या संदर्भामध्ये मी स्वतःच मागे लागून या संदर्भातलं एक करणार आहे की कमांड एरियाच्या संदर्भामध्ये ज्या ठिकाणी कमांड एरिया आहे त्याच्यामध्ये कामं करायला परवानगी दिलेली आहे. अशी जर कुठे दिलेली नसेल तर माझ्या लक्षात आणून द्या.
मी माननीय मंत्री महोदयांशी परत बोलतो त्यांच्याशी. राज्य सरकारने असा निर्णय घेतला आहे की कमांड एरियाच्या वर पिण्याच्या पाण्यासाठी त्या कमांड एरियामध्ये जिथे जिथे आवश्यक असेल तिथे बुडक्या खोदणं, विहिरी खोदणं, बोअर करणं, हे करणं, तिथून पाणी नेण्याच्या संदर्भात परवानगी दिलेली आहे. आम्हाला हे माहिती आहे की पाणी आल्यानंतर ते बुडून जाणार आहे, पाणी आल्यानंतर पैसा वाया जाणार आहे. परंतु टँकर लांबून आणल्यापेक्षा जर कमांड एरियामधून पाणी मिळत असेल तर पिण्याच्या पाण्यासाठी त्याला पूर्णतः परवानगी देण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी कमांड रद्द करण्याच्या संदर्भामध्ये एखादं धरण प्रस्तावित आहे आणि ते धरण जर पूर्ण झालेलं नसेल किंवा त्या धरणाला अजून 15-20 वर्ष विलंब लागतो, बऱ्याचदा आपण धरणाला मंजुरी देतो. मंजुरी दिल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये जो कमांड एरिया असतो त्या संदर्भामध्ये किंवा आपल्या त्याच्या संदर्भातले खरेदी विक्रीचे व्यवहार आपण थांबवतो, कारण लाल शिक्का लावतो. तोच आपल्याला त्या संदर्भामध्ये जर उशीर लागत असेल अशा ठिकाणी आणि धरणच होत नसेल, प्रत्यक्ष पाणीच पोहोचलं नसेल किंवा पाणी पोहोचायला विलंब लागत असेल तर अशा ठिकाणी खरेदी विक्री करण्याची परवानगी राज्य सरकारच्या परवानगीने देता येईल. त्यासाठी कुठलाही अडथळा याच्यामध्ये राहणार नाही. ते आहे की ज्या ठिकाणी म्हणजे सूचना चांगली आहे. हो, उलट मला असं म्हणणं आहे की जायकवाडीच्या संदर्भामध्ये 1,86,000 हेक्टर जमीन अशी आहे, 1,86,000 हेक्टर जमीन जायकवाडीच्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये परभणीपर्यंतची की जी जायकवाडीचं पाणी जाणार आहे म्हणून कमांड एरियामध्ये आपण ठेवलेली आहे. अशा कमांड एरियामध्ये ज्या जमिनी तुमच्या आहेत त्याच्यासाठी रेडी रेकनरचे दर 1.5 पट आहे, परंतु त्याच्यामध्ये कधीही पाणी पोहोचलेलं नाही. अशा ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी कधी पोहोचलेलंच नाही आहे परंतु कमांड एरियामध्ये आहे अशा जमिनीच्या संदर्भामध्ये जर आपला प्रश्न असेल तर या ठिकाणी ज्या जमिनींना कधी आयुष्यात पाणी पोहोचलेलं नाही, कमांड एरियामध्ये त्यांना धरण्यात आलेलं आहे, अशा ठिकाणी 1.5 पट रेडी रेकनरचा दर आकारण्यात येणार नाही. टीएमसीचा जो काही उल्लेख तो अजून झालेला नाही भाऊ, शाश्वत शेतीच्या संदर्भातला. आणि विद्यार्थ्यांची जी काही फीज माफीचं आहे, शैक्षणिक शुल्क माफ, त्याच्या संदर्भात काही बोलले? 18 टीएमसीच्या संदर्भामध्ये निश्चित या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल. त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तो प्रश्न कृष्णा खोरे अधिक मराठवाडा याच्या संदर्भामध्ये असल्यामुळे एक फीचा त्यांचा राहून जाईल. 18 टीएमसीच्या वतीमध्ये सन्मान्य सदस्य सांगतात त्याच्यामध्ये 18 टीएमसीचं शाश्वत पाणी आपल्याला मराठवाड्यामध्ये उपलब्ध आहे. याच्यासाठी आराखडा सुद्धा मंजूर आहे. ही सगळी छोटी छोटी धरणं आहेत, म्हणजे MI टँक सारखेच आहे. त्याला राज्यपाल महोदयांची परवानगी लागणार आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालच्या बैठकीपुरता सीमित विषय नाही. मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मंत्रिमंडळाने त्याला मान्यता देऊन ते राज्यपालांच्याकडे पाठवणं आणि त्याला मान्यता घेतली तर काही विशिष्ट रकमेमध्ये हे 18 टीएमसी पाणी मराठवाड्याला 100% उपलब्ध होऊ शकतं. त्या संदर्भामध्ये आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती आहे.